दरम्यान सध्या धंगेकर विरुद्ध मोहोळ असा संघर्ष पेटताना दिसतोय। एकमेकांवर वार पलटवार होत आहेत। पाहूया त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। पुण्यातील जैन मंदिरातील दानपेटीतनं ट्रस्टींनी 14 ते 15 कोटी काढून त्याचा गैरवापर केला, जैन मुनींचा आरोप। तर धर्मादाय आयुक्तांच्या अधिकाऱ्यांकडून जैन बोर्डिंगचं सर्वेक्षण। जैन बोर्डिंगचे विश्वस्त जयंत नांदुरकर यांना जैन बांधवांचा घेराव। तुमच्या वाईट कामांमुळेच आम्ही तुम्हाला सोडू, पण कर्म तुम्हाला सोडणार नाही, या शब्दात जैन मुनींनी नांदुरकरांना फटकारलं। धंगेकरांकडून मोहोळ यांच्या गाडीचा व्हिडिओ शेअर। गाडी कोथरूडच्या बढेकर बिल्डरची असल्याचा धंगेकरांचा आरोप। तर मोहोळांनी शासकीय यंत्रणा बिल्डरांच्या दारी गहाण ठेवली, धंगेकरांची टीका। बढेकरांसोबत पार्टनर असताना 2.5 वर्ष स्वतःची गाडी वापरली, मी एकमेव महापौर ज्यानं स्वतःची गाडी वापरली, धंगेकरांच्या आरोपांवर मोहोळांचं स्पष्टीकरण। धंगेकर दररोज सकाळी काहीतरी खोटं ट्विट करतात, त्यांचा बोगस कार्यक्रम सुरू आहे। धंगेकरांच्या आरोपांवर मुरलीधर मोहोळ यांचा पलटवार। तर त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, माझ्यावर एकतरी गुन्हा दाखवावा, मोहोळांचं आव्हान। माझ्यावर वैयक्तिक बोलल्यास मोहोळांना पळताभुई थोडी करेन, धंगेकरांचं पुन्हा एकदा मुरलीधर मोहोळ यांना आव्हान। तर मोहोळांनी बिल्डरची गाडी वापरल्याचे पुरावे दिले, धंगेकरांचं वक्तव्य। तर धंगेकर जे तुम्ही करतायत ते चंद्रकांत पाटलांनी करायला हवं होतं, रमेश पाटलांचा धंगेकरांना फोन। ऑडिओ क्लिपही व्हायरल। जर तुमची मला भीती वाटते, धंगेकरांचं मिश्किल वक्तव्य। धंगेकरांना लोकांनी सगळीकडून टाकून दिलंय, मोहोळ यांच्याकडून धंगेकरांचा बेड लागलेला आणि विकृत मनोरुग्ण असा उल्लेख। काही लोक पिसाळले आहेत, चंद्रशेखर बावनकुळे यांची धंगेकरांवर टीका। तर त्यांचा निवडणुकीत पराभव झालाय, मोहोळांवर बोलल्याशिवाय धंगेकरांना राजकीय अस्तित्व टिकवता येत नाही, बावनकुळे यांची टीका।